मित्रांनो, तुमचं आपल्या केमिस्ट्रीमध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आपण एक 11वीचा महत्त्वाचा चॅप्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बघतोय। त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। या चॅप्टर पाहत असताना आपण पाठीमागच्या तासाला IUPAC नोमेनक्लेचर म्हणजे इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या IUPAC नोमेनक्लेचर मध्ये आपण पहिलं बघितलं होतं सॅच्युरेटेड म्हणजे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन। या स्ट्रेट चेन हायड्रोकार्बनचं आपण काय बघितलं IUPAC नोमेनक्लेचर। मग त्याच्यामध्ये आपण मिथेन पासून आयकोसेन पर्यंत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, अनडिकेन, डोडिकेन, ट्रायडिकेन, टेट्राडिकेन, पेंटाडिकेन, हेक्साडिकेन, हेप्टाडिकेन, ऑक्टाडिकेन, नोनाडिकेन, आयकोसेन। त्याच्यानंतर आपण बघतोय ब्रँच्ड हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड जे ब्रँच्ड हायड्रोकार्बनचं आपण काय बघतोय नोमेनक्लेचर। आता म्हणून आपण बघणार आहे IUPAC नोमेनक्लेचर फॉर ब्रँच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आता त्याचे रूल्स असतात, म्हणजे जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं IUPAC नाव कसं द्यायचं याच्यासाठी काय असतात रूल्स असतात। आता बघा एक एक रूल। पहिला रूल काय आहे लॉन्गेस्ट चेन रूल। लॉन्गेस्ट चेन रूल किंवा त्याच लॉन्गेस्ट चेनला काय म्हणायचं पॅरेंट चेन किंवा पॅरेंट अल्केन म्हणायचं त्याला पॅरेंट अल्केन। आता इथं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन आहे म्हणून पॅरेंट चेन किंवा पॅरेंट अल्केन म्हणायचं। आता लॉन्गेस्ट चेन म्हणजे जे आपल्याला एक्झाम्पल दिले त्या एक्झाम्पल मधली जी सर्वात लॉंग चेन आहे अशी चेन काय करायची सिलेक्ट करायची। सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम। आता लॉन्गेस्ट चेन आपल्याला चेन म्हणलं की काय वाटतं नुसतं स्ट्रेट। इथं लक्षात ठेवायचं चेन अशा सरळ असू शकतात, काही चेन तुम्हाला अशा असू शकतात, काही चेन अशा असू शकतात। कशा जरी असल्या तर ज्या चेन मध्ये कार्बन ॲटमची संख्या जास्त आहे अशी चेन काय करायची सिलेक्ट करायची। म्हणून पहिला महत्त्वाचा रूल काय आहे सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम, त्याला म्हणायचं पॅरेंट चेन किंवा पॅरेंट अल्केन। आता फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल बघितलं CH3 CH CH3 CH2 CH2 CH3 हे एक्झाम्पल आहे। आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं आहे लॉंग चेन निवडायची आहे। एक चेन कशी आहे बघा 1 2 3 4 5, दुसरी कशी आहे 1 2 3 4 5, म्हणजे इथं कोणती जरी निवडली तरी काय समान अंतरावर आहे म्हणून 1 2 3 4 5 अशी निवडली तरी चालते किंवा 1 2 अशी निवडली तरी चालते कारण इथं समान कार्बनची चेन आहे। जर समजा असं असेल CH3 CH C2H5 CH2 CH2 CH3 आता ही चेन आहे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला लॉन्गेस्ट चेन निवडायची। बघा चेन किती आहे 1 2 3 4 5 अशी किती कार्बनची आहे 5 कार्बनची आणि अशी जर निवडली आपण 2 3 4 5 6 किती कार्बनचे आहे 6 म्हणून आपल्याला चेन कशी निवडावी लागेल अशी, याला म्हणायचं लॉन्गेस्ट चेन। जर तुम्ही अशी स्ट्रेट चेन निवडली तर काय चुकलं म्हणजे ही आहे करेक्ट। म्हणजे
मेथड आहे ती करेक्ट आहे. जर तुम्ही अशी चेन सिलेक्ट केली CH3 CH C2H5 CH2 CH2 CH3, जर तुम्ही अशी चेन सिलेक्ट केली तर तुमचं आन्सर चुकतं. म्हणजे हे काय आहे, इनकरेक्ट. अशी चेन सिलेक्ट करायची नाही. लॉंगेस्ट चेन रूलचा म्हणजे जी सर्वात लॉंग चेन आहे अशी चेन काय करायची, सिलेक्ट करायची. आता काही चेन मध्ये समान कार्बन असणारी चेन असते. जर एक सारखी चेन असेल म्हणजे समजा इक्वल कार्बन ॲटम्स, जर कार्बन ॲटमची संख्या त्याच्यामध्ये जर सारखी असेल म्हणजे बघा CH3 CH CH3 CH CH3 CH2 CH2 CH3, हे एक्झाम्पल आहे. बघा आता या एक्झाम्पल मध्ये लॉंग चेन निवडत असताना दोन्ही मध्ये काय समान कार्बनची संख्या आहे. बघा एक चेन आपण अशी निवडली, कार्बन किती आहेत 1 2 3 4 5 6 अशी एक आपण निवडू शकतो. दुसरी CH3 CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH2 आणि CH3, याच्यामध्ये आपण अशी चेन निवडू शकतो. याच्यामध्ये सुद्धा कार्बन बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे कार्बन जी चेन लेंथ आहे इथं कशी आहे, इक्वल कार्बन ॲटम्स आहे म्हणजे इक्वल लेंथची चेन आहे. आता मग या दोन्ही पैकी करेक्ट मेथड कुठली किंवा करेक्ट चेन कुठली, तर लक्षात ठेवायचं अशी चेन निवडायची की ज्या चेन मध्ये अल्किल ग्रुपची संख्या जास्त येईल. म्हणजे ब्रँचेसची संख्या ज्या चेन मध्ये जास्त ती चेन काय करायची, सिलेक्ट करायची. मग आपण जर ही कन्सिडर केली तर याच्यामध्ये एकच अल्किल ग्रुप येतो, अल्किल ग्रुप एक येतो आणि अशी निवडली तर अल्किल ग्रुप किती येतात, 2. म्हणून ही करेक्ट मेथड आणि ही इनकरेक्ट. म्हणजे लक्षात ठेवा जर इक्वल कार्बन चेन लेंथ असतील तर ज्या चेन निवडत असताना अल्किल सबस्टिट्यूएंटची संख्या जास्त, अल्किल सबस्टिट्यूएंटची संख्या जास्त ती चेन काय करायची, कन्सिडर करायची इक्वल चेन लेंथ असेल तर. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल मध्ये अल्किल सबस्टिट्यूएंट समजा असा असेल CH3 CH CH3 CH CH3 CH3. आता इथं समान अंतरावर आहे, अल्किल ग्रुप कसे समान अंतरावर आहे. अशा वेळेला तुम्ही कुठलीही चेन निवडली तरी चालते. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे अशी निवडा किंवा अशी निवडा तर ती चेन काय केली जाते, ग्राह्य धरली जाते. हा आपला आहे पहिला रूल, लॉंगेस्ट चेन रूल. त्याला काय म्हणायचं, लॉंगेस्ट चेन रूल. लॉंगेस्ट चेन रूल म्हणजे लॉंग चेन निवडत असताना त्याचे रूल्स काय. मग एक रूल
हा एक रूल आणि हा एक रूल. म्हणून करेक्ट ज्या नंबरिंग असतात किंवा करेक्ट जी लॉंग चेन आहे अशी चेन काय करायची, सिलेक्ट करायची. हा झाला पहिला रूल. आता आपण काय केलं, लॉंग चेन निवडली. लॉंग चेन निवडली. लॉंग चेन निवडल्यानंतर आता दुसरा रूल आहे लोएस्ट नंबरिंग रूल. लोएस्ट नंबरिंग रूल. लोएस्ट नंबरिंग रूल. लोएस्ट नंबरिंग रूल. आता लोएस्ट नंबरिंग रूल म्हणजे काय, तर दोन प्रकारे आपल्याला नंबरिंग देता येते. एक लेफ्ट कडून राईटला आणि एक राईट कडून लेफ्टला. उदाहरणार्थ बघा, CH3, CH, CH3, CH2, CH2 आणि CH3 हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारे नंबरिंग देता येते. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 अशा दोन प्रकारे आपल्याला काय करता येतं, नंबरिंग देता येतं. अशी आपण लॉंग चेन निवडल्यानंतर नंबरिंग 1 2 3 4 5 किंवा दुसरा रूल काय आहे, CH3, CH, CH3, CH2, CH2, CH3. दुसरी नंबरिंग कसं आहे, 1 2 3 4 5. आता आपला रूल काय आहे, अल्किल ग्रुप जो आहे या अल्किल ग्रुपला कमीत कमी नंबरिंग ज्या बाजूने जाईल त्या बाजूने नंबरिंग द्यायची. अल्किल सबस्टिट्यूएंटला नंबरिंग कमीत कमी ज्या बाजूने जाईल त्या बाजूने नंबरिंग द्यायचं. मग बघा, हा अल्किल सबस्टिट्यूएंट आहे, त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. 1 2 म्हणजे या बाजूने दिलं की किती जातं, 2 आणि या बाजूने दिलं की किती गेले, 4. लोएस्ट कुठला आहे, 2. म्हणून ही मेथड आहे करेक्ट, ही मेथड आहे इनकरेक्ट. करेक्ट मेथड आणि ही आहे इनकरेक्ट मेथड. हा लोएस्ट नंबरिंग रूल. म्हणजे थोडक्यात काय, नंबरिंग अशा पद्धतीने द्यायचं की अल्किल सबस्टिट्यूएंटला कमीत कमी नंबर ज्या बाजूने जाईल त्या बाजूने काय करायचं, नंबरिंग द्यायचं. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, काही एक्झाम्पल मध्ये अल्किल सबस्टिट्यूएंट हे समान अंतरावर असतील. जर अल्किल ग्रुप इक्वल डिस्टन्सवर असेल, इक्वल डिस्टन्सवर असेल, इक्वल डिस्टन्सवर जर असेल म्हणजे कसं, CH3 CH2 CH CH3 CH2 CH3. आता इथं बघा, जो अल्किल ग्रुप आहे म्हणजे हा समान अंतरावर आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे अंतर कसं आहे, समान. म्हणजे लेफ्ट कडून नंबरिंग द्या किंवा राईट कडून नंबर द्या, अशा वेळेला नंबरिंग कोणत्याही पद्धतीने दिलं तरी चालतं. म्हणजे बोथ मेथड्स आर करेक्ट. बोथ करेक्ट. कुठल्याही बाजूने नंबरिंग दिलं तरी चालतं. कधी, जर अल्किल ग्रुप हा समान अंतरावर असेल तर. अल्किल ग्रुप हा समान अंतरावर असेल तर. जर असं एक्झाम्पल असेल CH3 CH2 CH CH3 CH CH3 CH3
अशी काय केली आपण लॉंग चेन निवडली. आता नंबरिंग द्यायचं बघा, इकडून 1 2 3, इकडून सुद्धा काय आहे 1 2 3. आता याच्यामध्ये दोन मेथड करेक्ट कशा बघा, 1 2 3 4 5 आणि दुसरी मेथड 1 2 3 4 5. आता बघा या दोन्ही पैकी करेक्ट मेथड कुठली. इथं नंबर एका अलकीला गेलाय 3 आणि 4, म्हणजे 3 आणि 4 गेलाय, आणि इथं किती आहे 2 आणि 3. मग 3 4 लोएस्ट आहे का 2 3 लोएस्ट आहे, तर 2 3 लोएस्ट आहे, म्हणून ही आहे करेक्ट आणि ही आहे इनकरेक्ट. लोएस्ट नंबरिंग रूल म्हणायचं, लोएस्ट नंबरिंग रूल. समजा एखादं एक्झाम्पल असं असेल, किंवा इथं C2H5 घ्या, इथं CH3, आता इथं नंबरिंग कुठल्या पद्धतीने द्यायचं, अशी चेन निवडली आपण. आता दोन प्रकार आहेत, 1 2 3 4 5 6, आणि दुसरं CH3 CH2 CH C2H5 CH CH3 CH2 आणि CH3. याच्यामध्ये काय केलं आपण, नंबरिंग या बाजूने दिलं. आता बघा इथं सुद्धा नंबरिंग किती आहे 3 आणि 4, इथं सुद्धा नंबरिंग किती आहे 3 आणि 4. आता इथं कसं होतं 2 3 आणि 3 4, म्हणजे 3 4 2 3 म्हणून आपण 2 3 ला करेक्ट म्हणलं. पण आता इथंही 3 4 आहे आणि इथंही 3 4 आहे. अशा वेळेला करेक्ट नंबरिंग कुठलं, तर करेक्ट नंबरिंग आहे हे करेक्ट आणि हे इनकरेक्ट. आता का बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करतो आपण. आता याच्या पुढचा जो रूल आहे तो तोच आहे. अल्फाबेटिकली नुसार अगोदर काय आहे इथाइल आणि हे मिथाइल आहे, म्हणजे आपल्याला अगोदर नाव कोणाचं लिहायचं आहे इथाइलचं, म्हणून अगोदर नाव कोणाला गेलं पाहिजे इथाइल, म्हणजे इथं 3 इथाइल, आणि इकडून दिलं तर काय जातं 4 इथाइल. आपल्याला नाव अगोदर इथाइलचं द्यायचं आहे. इथं 3 इथाइल 4 मिथाइल झालं, इथं 4 इथाइल 3 मिथाइल, म्हणून ही पद्धत करेक्ट. अल्फाबेटिकली ज्याचं आपल्याला अगोदर नाव लिहायचं आहे त्याला नंबरिंग काय केलं पाहिजे, अगोदरचं गेलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जो रूल आहे अल्फाबेटिकली ऑर्डर, म्हणजे तिसरा जो रूल आहे अल्किल सबस्टिट्यूएंट. तिसरा जो रूल आहे तो काय आहे, अल्किल सबस्टिट्यूएंटचा वापर आपण प्रिफिक्स म्हणून करणार आहे. अल्किल सबस्टिट्यूएंटचा वापर आपण काय करणार आहे, प्रिफिक्सेस म्हणून करणार आहे. प्रिफिक्सेस. इथं 3 वर इथाइल आहे,
आणि 4 वर मिथाइल आहे. याच्यामध्ये काय आहे 4 वर इथाइल आहे आणि 3 वर काय आहे मिथाइल. मग अल्फाबेटिकल ऑर्डर. अगोदर नाव कोणाचं लिहितो आपण ई, म्हणून ही मेथड करेक्ट आहे. आता अल्किल सबस्टिट्यूएंट अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार काय करायचे, अल्किल सबस्टिट्यूएंट लिहायचे. अगोदर ज्याचं येतं ते नाव अगोदर लिहायचं आणि नंतर दुसरं. म्हणजे उदाहरणार्थ कसं बघा, CH3 CH2 CH किंवा हेच एक्झाम्पल घेतलं, CH C2H5 CH CH3 CH2 आणि CH3. पहिली गोष्ट आपण लॉन्ग चेन निवडली. लॉन्ग चेन निवडल्यानंतर नंबरिंग दिलं 1 2 3 4 5 आणि 6. आता 3 वर इथाइल आहे, 4 वर मिथाइल आहे, 3 इथाइल 4 मिथाइल आणि 6 कार्बनचा अल्केन हेक्सेन. असं एक नाव लिहिता येतं आपल्याला. आणि दुसरं नाव 4 मिथाइल 3 इथाइल हेक्सेन. आता दोन्ही पैकी करेक्ट नेम कुठला आहे, हे नाव चुकीचं, कारण काय आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. कशाचा विचार करायचा, अल्फाबेटिकल ऑर्डरचा. आणि नंबर आणि प्रिफिक्स म्हणजे सबस्टिट्यूएंट याच्यामध्ये शब्द वापरायचा हायपन. हा जो काय आहे हायपन, याला म्हणायचं हायपन. नंबर आणि प्रिफिक्स याच्यामध्ये काय असतो हायपन. याच्यामध्ये काय असतो हायपन. म्हणजे अल्किल सबस्टिट्यूएंट मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार. पण अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार कधी, जर वेगवेगळे अल्किल सबस्टिट्यूएंट असतील तर. बघा इथं वेगळं आहे, एक मिथाइल आहे एक इथाइल आहे. अशा वेळेला कशाचा वापर करायचा, अल्फाबेटिकल ऑर्डरचा. म्हणजेच डिफरंट अल्किल ग्रुप जर असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करायचा. अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि जर अल्किल सबस्टिट्यूएंट जर सेम असतील, आयडेंटिकल अल्किल ग्रुप जर असतील, तर काय करायचं, 2 असतील तर बाय वापरायचं किंवा डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा, या पद्धतीने. मग अल्फाबेटिकलचं आपण हे एक्झाम्पल बघितलं. समजा आपण आयडेंटिकलचं बघितलं. हे एक्झाम्पल आहे. आता इथं अल्किल ग्रुप कसे आहेत सारखे, अल्किल ग्रुप कसे आहेत सारखे, अशी चेन निवडली. आता नंबरिंग दिलं पण कुठूनही द्या, सेम आहे. 1 2 3 4 5. आता 2 वर एक मिथाइल आहे, 3 वर एक मिथाइल आहे आणि 4 वर एक मिथाइल आहे. म्हणजे सारखे 3 आहेत म्हणून काय शब्द वापरणार आहे, ट्राय. म्हणजे 2 वर एक आहे, 3 वर एक आहे, 4 वर एक आहे. नंबरिंगच्या मध्ये काय करायचा, कॉमा द्यायचा. नंबरिंगच्या मध्ये काय करायचा, कॉमा द्यायचा. 2 3 4 नंतर हायपन. 3 आहेत म्हणून ट्राय. CH3 म्हणजे कोणता ग्रुप, मिथाइल.
2 3 4 ट्रायमिथाइल आणि 5 कार्बनचा पॅरेंट अल्केन पेंटेन. 5 कार्बनचा पॅरेंट अल्केन काय आहे त्याच्यामध्ये? पेंटेन. हे अल्किल सबस्टिट्यूएंट रूल. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? अल्किल हा शब्द प्रिफिक्स आहे. नंबर आणि अल्किलच्या मध्ये हायफन द्यायचा. एकापेक्षा जास्त जर ग्रुप असतील तर नंबरच्या मध्ये कॉमा द्यायचा. जर एक सारखे ग्रुप असतील तर डाय ट्राय टेट्रा वापरायचं. जर वेगळे वेगळे असतील तर काय करायचं? अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करायचा आणि मग त्याचा वापर करून आपण काय करतो? त्याची IUPAC नाव पण देतो. हे त्याचं काय आहे? IUPAC नाव. 2 3 4 ट्रायमिथाइल पेंटेन. समजा असं असेल एक्झाम्पल, याचं आपल्याला काय करायचं आहे? IUPAC नाव लिहायचं आहे. पहिली गोष्ट आपण काय करणार? लॉंग चेन 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 8 म्हणजे आपल्याला अशी चेन निवडावी लागेल. हा पहिला रूल. दुसरा रूल काय आपला? नंबरिंगचा. अल्किल ग्रुपला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. 2 3 1 2 3 4 म्हणजे 2 3 4 5 6 7 8 नंबरिंग दिलं. आता नंबरिंग नंतर काय? 8 कार्बनचा पॅरेंट अल्केन काय आला? ऑक्टेन. 3 वर मिथाइल आहे, 4 वर मिथाइल आहे आणि 5 वर काय आहे? इथाइल. अगोदर नाव कोणाचं द्यायचं? इथाइलचं. 5 इथाइल 3, 4 डायमिथाइल ऑक्टेन. बघा मिथाइल मध्ये अगोदर काय? इथाइल म्हणून 5 वर इथाइल. 3 आणि 4 वर सारखे ग्रुप आहेत. 3 4 मध्ये कॉमा नंतर हायफन डायमिथाइल ऑक्टेन. डायमिथाइल ऑक्टेन. आणि हे 4 महत्त्वाचे रूल्स. हे 4 महत्त्वाचे रूल्स. या रूलचा वापर करून काय करायचं? IUPAC नाव लिहायची. IUPAC रूल पाठ करायचे नाही, फक्त त्या रूलचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. त्या रूलचा आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आली पाहिजे. आता याच्यामध्ये शेवटचं आहे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपचं नोमेनक्लेचर कसं द्यायचं? अल्किल ग्रुपचं नोमेनक्लेचर पाठीमागे आपण कॉमन नावं बघितली अल्किल ग्रुपची. आता याच्यामध्ये अल्किल ग्रुप अल्किल मध्ये आपला रूल माहित आहे. काय करतो आपण? हे शब्द काढतो आणि काय टाकणार आहे? वायन. आता बघा, ज्या कार्बनवरचा हायड्रोजन काढलाय त्या कार्बनला 1 नंबर द्यायचा. त्या कार्बनला काय करायचा? नंबर 1 द्यायचा. म्हणजेच बघा CH3 CH2 CH3 हा काय? अल्केन आहे, प्रोपेन आहे ना. याच्यात आपल्याला काय करायचं आहे? 1 हायड्रोजन आपल्याला रिप्लेस करायचा आहे. कुठला करतोय बघा आपण? CH3 CH2 CH2. हे झालं अल्काईल. जिथला H काढलाय त्याला नंबर 1 2 3 म्हणून याचा IUPAC नाव 1 प्रोपाईल. ये एनी शब्द काढायचा, वायल टाकायचा आणि 1 काय आहे? तर कोणत्या कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस केलाय? 1 नंबरच्या कार्बनवरचा, म्हणून त्याला 1 प्रोपाईल म्हणायचं. समजा 2 नंबरच्या कार्बनवरचा काढला, इथला H काढलेला आहे,
नंबर कुठं द्यायचा? एक इथं, दोन इथं, म्हणजे अशी चेन निवडली आपण. आता एक नंबरवर काय आला? सबस्टिट्यूट आला, म्हणून त्याचं नाव 1 मिथाइल. आता दोन कार्बनचा पॅरेंट अल्केन इथेन, एक काढायचं, वायल टाकायचं, 1 मिथाइल इथाइल हे त्याचं आयुपीएसी नाव. समजा चार कार्बन, जिथला एच झालाय त्याला नंबर 1 2 3 4. चार कार्बनचा ब्युटेन, एक काढायचं, वायल टाकायचं, म्हणजे 1 ब्युटाइल. 1 का? तर एक नंबरच्या कार्बनवरचा हायड्रोजन ग्रुप रिप्लेस केलाय, म्हणून 1 ब्युटाइल. जर समजा असं असेल, आता हे आयसोब्युटेन पासून आलेलं आहे. हे काय झालेलं आहे? आयसोब्युटेन पासून आलंय, म्हणून याचं कॉमन नाव आयसोब्युटाइल. आपण कालच्या तासाला बघितलं होतं आयसोब्युटाइल. आयुपीएसी नाव 1 2 3. आता 2 वर काय आहे? मिथाइल, 2 मिथाइल. 3 कार्बन चालकेन प्रोपेन, एक काढायचं, वायल टाकायचं, 1 प्रोपाइल. 1 लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं, डायरेक्ट तुम्ही प्रोपाइल लिहिलं तरी चालतं. हे त्याचं आयुपीएसी नाव. समजा असं असेल, या कार्बनवरचा एच काढला, 1 2 3. एक वर कुठला ग्रुप आहे? मिथाइल, 1 मिथाइल. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन, एक काढायचा, वायल टाकायचा. पॅरेंट अल्केन कन्सिडर करत असताना हायड्रोजन मोजायचे नाही. कार्बन 4 असलं की ब्युटेन, 5 असलं की पेंटेन, म्हणून 3 चं प्रोपेन, एक काढला, वायल टाकला, प्रोपाइल. CH3 C CH3 CH3 इथला H काढला. आता जिथला H काढलाय तिथं नंबर 1 2 1 2 1 2 अशी निवडा, अशी निवडा किंवा अशी निवडा, सेमच आहे. समजा आपण अशी निवडली. आता बघा, एक वर एक मिथाइल आहे, खाली एक मिथाइल आहे, म्हणून 1 1 2 आहेत, म्हणून डाय. CH3 ला म्हणतो आपण मिथाइल, 1 1 डाय मिथाइल. आणि 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन इथेन, एक काढायचं, वायल टाकायचं, इथेनचं इथाइल, 1 1 डाय मिथाइल इथाइल. हे त्याचं आयुपीएसी नाव. समजा असं असेल, आता इथं आपल्याला काय करायचं आहे? लॉंग चेन निवडायची आहे. नंबर 1 इथं असणार आहे, 1 2 1 2 1 2 3. म्हणजे लॉंग कुठल्या आहे? अशी. एक वर 2, एक वर एक मिथाइल आणि खाली काय आहे? एक मिथाइल, म्हणून याचं नाव काय ना? 1 1 डाय मिथाइल. 3 कार्बनचा प्रोपेन, एक काढायचं, वायल टाकायचं, प्रोपाइल, 1 1 डाय मिथाइल प्रोपाइल. अल्किल ग्रुपचं नोमेनक्लेचर.
IUPAC नाव देत असताना ज्या कार्बनवरचा हायड्रोजन काढलाय त्यांना आपण अल्किल कुणाला म्हणतो? अल्केन मधला एक हायड्रोजन आपण जर रिप्लेस केला तर अल्किल म्हणतो. ज्या कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस केलाय त्या कार्बनला नंबर द्यायचा 1 आणि तिथून काय करायचं, लॉंग चेन निवडायची. असे रूल्स आहेत. नोमेनक्लेचर ऑफ ब्रँच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची IUPAC नोमेनक्लेचर हे त्याचे रूल आणि रूलचा वापर करून आपण काय केले, त्याची एक्झाम्पल्स. या एक्झाम्पल किंवा रूलचा वापर करून आपल्याला काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. अजून याची एक्झाम्पल आपण सोडवा, काय अडचण असेल तर विचारा. आता सॅच्युरेटेड नंतर आपण पुढच्या तासाला बघणार आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं नोमेनक्लेचर सिस्टीम, ते आपण नंतरच्या तासाला.